भाजप नेते हर्षवर्धन पाटील आता आपल्या सोबत आहेत। सर, गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहे की तुमच्याशी शरद पवार गटाकडून संपर्क साधला जातोय, नेमकी काय तुमची भूमिका असणार आहे? तशा पद्धतीचा काही निर्णय तुम्ही घेणार आहात? नाही, माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही, काही नाही। आता उलट आज आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होती। 2.5-3 तास आम्ही पवार साहेब सगळे गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर, आताच मीटिंग संपली। त्यामुळं गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होती, ती दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मीटिंग होती। त्यामुळे तसा कोणी संपर्क साधलेला नाही। आता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजून आमच्या महायुतीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। आणि आता जे काही लोकसभेच्या निवडणुकीला चर्चा झाली त्या चर्चेप्रमाणे आम्ही निर्णयाची वाट बघतोय। लोकसभा निवडणुकीच्या काळात काय नेमकं तुम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं तुमच्या नेत्यांकडून? आता त्याची काय नेमकी अंमलबजावणी होताना दिसते का, किंवा तसे काही होतंय का? काय चर्चा पुढे जात आहे? नाही, आता जी काही चर्चा झालेली असती बंद दाराआड, ती काय अशी बाहेर सगळी सांगता येत नाही। पण त्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट ठरली होती की अजितदादा असं म्हणाले की इंदापूर तालुक्याच्या राजकीय निर्णयाच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असं मी शब्द देतो। आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीसने सांगितलं की मी इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला योग्य निर्णय घेईल आणि हर्षवर्धन पाटलांचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यानंतर काय परत आमची कुठली चर्चा झालेली नाही। ठीक आहे, बघू पुढे काय होत आहे। पण मग काय नेमकी तुमची भूमिका पुढची काय असणार? काय वेट अँड वॉचच्या भूमिकेत तुम्ही आता आहात का? वेट अँड वॉचचा प्रश्नच नाहीये। अजून कुठल्याही महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातला अंतिम निर्णय झालेला नाही। मला असं वाटतं ती काय चर्चा होती ती बघू। आमचा नेत्यांवर विश्वास आहे, ते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा करू। असं काही झालं तर अपक्ष म्हणून तुम्ही दर-तरचा विषय आज येत नाहीये, कारण निर्णय झाला नाही तर दर-तरचा प्रश्न येतोच कुठं। धन्यवाद। तर आपण ऐकलं हर्षवर्धन पाटील या ठिकाणी होते की त्या पद्धतीने त्या चर्चा सुरू आहेत। तसा कुठलाही माझ्याशी संपर्क केला नाही, मात्र वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो योग्य निर्णय असेल असंही हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।